पत्र्याच्या खाली ती पिशवी द्या जरा. अरे गेटला बीचच आहे. गेट टाकलो काय तिकडे? नाही याच्या आत इकडून यायला जावं तिला इथून. कोणी बघा की असं पकडाय वरती. पत्र काढ काढ बाहेर काढ पत्र धरलेलं बाहेर काढ काढू का मॅडम तार गेलो अंगावर एक काठी द्यावं अशी छोटी छोटी एवढी बाहेर वडायला त्याला. अहो बारकी छोटी पाहिजे त्याची. तो पण असं चल बिचल झालं. एका जागी स्थिर थांब ना. लांबडी काठी देऊ का मॅडम नाग नाग जोपर्यंत साप पूर्ण मैदानात येत नाही म्हणजे पूर्ण त्याचा अंदाज लागत नाही तोपर्यंत पकडणं म्हणजे विषारी सापांना चुकीचं आहे. आणि जेवढे छोटे छोटे नाग असतात ते डायरेक्ट चावायलाच येतात. आणि हा पूर्ण म्हणजे असा समोर काहीतरी त्याला धोका जाणवतोय माझा म्हणजे पुढे काहीतरी आहे असं वाटतंय त्याला. त्याच्यामुळे ते तिथून जायचा प्रयत्न करत होता तो. त्यामुळे असं चलबिचल झालेला. आणि फोना काढून एका जागेत नाही थांबला. साईडला घेतल्यानंतर मग पकडला. आणि हा विषारी नाग आहे पूर्ण म्हणजे कंपाऊंड वगैरे घर वगैरे असं म्हणजे पॅक आहे. परंतु गेटच्या तिथून ना जागा आहे त्याला बाहेरून यायला. त्याच्यामुळे तो बेडूकच्या नादात तो आतमध्ये येऊन गारव्याला बसलेला आहे. नाग आहे नाग विषारी नाग आहे. हा विषारी साप आहे. तिथं आपण पकडले ना ते धामण होते पण हा हे विषारी आहे. पूर्ण त्याची परफेक्ट बाईट आहे. चावला तर म्हणजे विष सोडल म्हणजे 100%. परंतु चिडलेले तोंड उघडूनच चावायला यायला लागलाय. हलताय ना त्याच्यामुळं मी हलते. आता माझा पॅन्ट हलते माझा हात हलतोय पाय हलते मी हलते त्याच्यामुळे तो टार्गेट आता माझा गुडगा म्हणजे हलणाऱ्या गोष्टीवर साप केंद्रित होत असतोय. तर माझा गुडगा हलेल तसं तो पण फणा फिरवत आहे. हा मोठा होता तिची पिल्ली ती त्याची पिल्ली ती अजून इथं छोटी छोटी पिल्ली असतात तुम्ही लक्ष ठेवा. परवा पण आपला निघालता बारका एवढाच केवढा आहे खरं कसं करते. हा मोठ्या सापापेक्षा हा छोटे साप पकडायला पण अवघड आणि विष पण जास्त सोडण्याचं प्रमाण याचं जास्त असते. पकडताना हा लेंथ कमी असेल माझा हात आणि त्याचं तोंड त्यामुळे पटकन येऊन चावू शकते. मोठ्या सापाची कशी लांबी लांब असते हात माझा लांब असतो. हा भिला आहे त्यामुळे पळून जायचा प्रयत्न करायला लागला. आपण कसं भीतोय ना सापांचा साप पण आपल्याला भीत्यात. आणि हा विषारी नाग आहे त्याचं फन्ना दाखव स्वरूप जवळ येऊन नको बाई तिकडं नका
आणि पूर्ण त्याचं प्रॅक्टिकल एवढं छान आहे ना, पूर्ण काळ्या कलरचं आणि प्रॅक्टिकल मस्त आहे. आणि छोट्या सापांचं प्रॅक्टिकल क्लिअर असं दिसतंय, मोठ्या सापांचं असं फेंट फेंट होत गेलेलं असतंय. द्या बरणी एकदा, बरणी आणि ती बातमी आका आमच्या सांगायच्या आधी तेवढं जाऊ द्या. ओ पप्पा, तुम्हाला ते परवा चिमणीचं खायला एवढंच होतं, कधी मोठं होत आलं हा उडून दे त्यांना, उडून दे. तेव्हा फळी कसं काढते आता याला होल पाडायला काय तर द्या, दाबण. दाबूनच मारतो मग. आणि हा नाग होता छोटासा आणि पूर्ण आतमध्ये होता, त्याच्यामुळे पकडणं गरजेचं होतं. आणि इथं भरपूर साप आहेत, इथं ओढा शेजारी असल्यामुळे सापांचं प्रमाण आहे बऱ्यापैकी जास्त. बरेच साप वाचवलेत यांनी म्हणजे मेन साप वाचवण्याचं काम ते करतायत. मागले साहेब आहेत बघा, चंदू पाटील. त्यांनी बरेच साप वाचवलेत, त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि आज पण त्यांच्याच घरामध्ये होता, त्यांनी कॉल करून बोलवलं. हा नाग आहे, त्यांना ओळखलं होतं फन्ना काढल्यामुळं. आणि याला व्यवस्थित पकडलेलं आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. साप वाचवा, निसर्ग वाचवा.